वेगळ्या प्रकारानं टोमॅटोचं सूप म्हणा, सार म्हणा दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी घेतलं आहे काय, तर आपण नेहमी टोमॅटोचं सार म्हटलं किंवा सूप म्हटलं की त्याला कॉर्नफ्लॉवर वगैरे लावतो. तर तसं मी न लावता आज असं मी हेल्दी सूप करणार आहे. त्याच्यासाठी मी त्यामध्ये मूगडाळ घालणार आहे. मूगडाळ आणि टोमॅटो असं. आता हे मी टोमॅटो शिजवून घेतले. हे टोमॅटो सोलून ते आणि मूगडाळ अशी मेधी पहिल्यांदा प्युरी करून घेते आणि मग तुम्हाला मी पुढची कृती दाखवणार आहे. म्हणजे हे कोणालाही चालू शकतं. हे कॉर्नफ्लॉवर कोणाला नको असतं, कोणाला चालत नाही. मग हे अधिक हेल्दी होईल आणि चांगलं लागेल, म्हणून मी हे असं सूप तुम्हाला करून दाखवते. हे सोलून घेते. हे मूगडाळ आणि टोमॅटो असं मी ग्राइंड करून घेणार आहे आणि मग पुढची कृती तुम्हाला दाखवणार आहे. हे सार तुम्हाला ही प्युरी करून घेतली आहे. हे बघा, मी टोमॅटो ग्राइंड करून घेतलेत. टोमॅटो आणि मूगडाळ आता मी हे फोडणीला टाकणार आहे. त्याच्यासाठी एक चमचाभर तेल घातलं आहे. तेल आपलं तापलं आहे. आपण आता वर मोहरी 2 दाणे टाकले, जिरं टाकलं आहे, लसूण टाकणार आहे 2 पाकळ्या, 2च पाकळ्या लसूण टाकले, तमालपत्र आणि ही ओली मिरची. पेशंटला द्यायचं असेल, ओली मिरची नको असेल तर आपण ओली मिरची नाही घातली तरी चालेल. आपली छान फोडणी, खमंग अशी फोडणी तयार झाली. 1 चिमूट त्यावर मी हिंग टाकणार आहे. 1 चिमूट. हिंग हा वासासाठी पण चांगला आणि तब्येतीलाही चांगला असतो. आता मी हे मूगडाळ आणि टोमॅटो हे सगळं याच्यावर टाकणार आहे. त्याला दाटपणा पण चांगला येतो आणि हेल्दी सूप होतं आपलं हे. तर मी याच्यात पाणी घालणार आहे. सार फोडणीला टाकलं, त्यावर मी आता आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहे. तुम्हाला जसं घट्ट हवं असेल, पातळ हवं असेल, तुमच्या घरात माणसं असतील त्या मानानं तुम्ही टोमॅटो वगैरे घ्यायचे. इथे बघा, हे सुंदर आपलं सार तयार होणार आहे. पेशंटला द्यायचं असेल तर यातलं काहीच घालायचं नाही. मीठ घालायचं आणि सरळ गाळण्यावर घालून द्यायचं पेशंटसाठी असेल तर. चवीप्रमाणे साखर, कारण टोमॅटो आंबट असतो त्याच्यामुळे साखर हवी. 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ. मीठ आपण बघून वाढवू कमी जास्त करू शकतो. कमी करू शकत नाही, जास्त करू शकतो. हो तर हे बघा, आता ह्याला काहीही लावायची जरूर नाही. कॉर्नफ्लॉवर नको, तांदळाचं पीठ नको, कोण खोबरं वाटून लावतं, असं काहीही करायची जरूर नाही. असं आपलं सुंदर सूप तयार आहे. तर हे कसं सुंदर झालं आहे बघा. आणि फुटणार नाही. तव्या उकळलं तरी काही फुटायचं नाही, काही नाही. छान. वाटली तर आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालायची थोडी, नंतर घातली तरी चालेल, आधी घातली तरी चालेल. बटर घालायचं थोडं, ते आणखीन चांगलं लागेल. काहीच जरूर नाही, पण सांगते. की हेल्दी टोमॅटो सूप खाण्यासाठी तयार आहे. हे सूप अगदी पेशंटनी जरी खाल्लं तरी त्याला बाधायचं नाही, कारण त्याच्यात आपण मूगडाळीचा वापर केलेला आहे. असं तुम्हीही करून बघा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.